असे का बघताय? नको बघू. मला लाज वाटते. नितीशचा फोन आहे. नंतर करेल. काय करता? काहीतरी काम असेल ना, बोलून तर घेऊ द्या. एक मिनिट. हॅलो. हॅलो तायडे, हा बोल. ऐक ना, माझी ना एक महत्वाची फाईल मिळत नाहीये. ब्लू कलरची होती. तू पाहिलीस का कुठे घरात? नाही, मला नीट आठवत नाहीये. एक काम कर, माझ्या रूम मध्ये जा. तिकडे मधल्या रॅक मध्ये एकदा चेक करतोस, ते असेल. अरे हो, तिकडे पाहायचं राहूनच गेलं. तू फोन चालू ठेवा, मी बघतो. हा ठीक आहे. ताई फोन चालू ठेवा. हा तायडे, हा मिळाली फाईल. थँक्यू सो मच. ओके. आता नीट ठेवा. बाकी काय चाललंय? काही नाही, चहा घेते. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. बरं ठीक आहे, चल ठेवतो फोन. ओके ओके, बाय बाय. आओ. आता नो फोन कॉल्स. किती त्रास देता फोनवर बोलताना? मी की तुमचा भाऊ त्रास देतोय? मम्मा अगं नकोय मला ते. अगं नंदा असं काय करते? थोडंच राहिलं, ज्यूस संपून टाक बरं पटकन. पण मला तर बरं वाटतंय ना. गपचूप घे. नंदा, बरं वाटतंय ना आता? हो, फक्त थोडा विकनेस आहे. तरी बरं, मनवाने रात्रभर जागून तुझ्या डोक्यावर पट्ट्या ठेवल्या. रात्रभर जागी होती ती. काय माई, नंदाला एवढा ताप आला होता तर मला सांगायचं तरी. आले असते मी. उगाच कशाला कोणाचे उपकार घ्यायचे. रंजू, अगं उपकाराची भाषा कशाला करतेस? मनवा तर आपल्या घरची सून आहे, कुणी परकी नाहीये. अहो पण मी आहे ना जिवंत. मी करेन माझ्या मुलीचं सगळं. एक फोन करायला पाहिजे होता तुम्ही मला. रंजू, मी आणि यशने तुला किती वेळा फोन लावला, फोन लागतच नव्हता. आणि तू सुद्धा किती बेजबाबदार आहेस रंजू. रात्री परत येणार नाहीस हे सांगितलंस का आम्हाला? हे बरं आहे माई तुमचं. ते नवीन सुनेचं कौतुक करा आणि मोठ्या सुनेला नावं ठेवा. बरं आहे तुमचं, छान छान. मी काही कुणाला नावं ठेवत नाहीये. तू नव्हतीस म्हणून मनवाने सगळं केलं. राहू देव माई, मला कळतंय सगळं. अगं असं काय करतेस रंजू? माई, तुम्ही जर सतत माझ्यासमोर तुमच्या नवीन सुनेचं कौतुक गात बसणार असाल ना, तर राहू दे, मला तुमचं काही ऐकायचं नाहीये. तू कधी कोणाचं काय ऐकलंयस? जाऊ दे. कमन. मॅडम, हे नितीश सर, मनवा मॅडमचे भाऊ. Oh, right. Please have a seat. Would you like to have something? Tea, coffee? नो थँक्स. बस कर या तुम. ओके मॅम. काय मग नितीश सर, कसं येणं केलं? ऍक्च्युली माझ्या प्रोजेक्टचं काम सुरू करायचं होतं. सो जीजू म्हणाले की ऑफिसला यायला लाग, आपण काम सुरू करू. जीजू. येस. ओके. हो, दवे बोलले होते मला त्याबद्दल. राईट. मी तुम्हाला माझं प्रेझेंटेशन दाखवतो, म्हणजे तुम्हाला पण थोडी आयडिया येईल. शुअर.
जनरली सांगायचं होतं मला की हा म्हणजे एकंदरीत माझं प्रेझेंटेशन तुम्हाला आवडेल असं मला वाटतं. फॅन्टास्टिक. थँक्यू सो मच. डोंट बी सो फॉर्मल. प्लीज हॅव अ सीट. मला तुमचं हे बिझनेस प्रपोजल आवडलंय, पण तुम्ही बोलताही खूप छान. थँक्यू. खूप छान प्रोजेक्ट आहे तुमचा. मला आवडेल तुमच्यासोबत काम करायला. मलाही आवडेल तुमच्याबरोबर काम करायला. माय प्लेजर. भास्करने मला तुमची ओळख करून दिली, पण माझी ओळख नाही झाली. सो हाय, आय एम सुष्मिता. सो कामाला लागूया. चालेल. बाय. येस. येतो. येस. जस्ट वेट अँड वॉच राजवीर. आता तू बघ मी काय करते ते. तुम्ही काय कर मला सांगा ना, आपण कुठे चाललोय? मला सांगितलं ना, हनीमूनला चाललोय आपण. हो, पण नेमकं कुठे? तुम्हाला कुठे जायचंय सांगा ना, कुठे जायचंय तुम्हाला? मला नाही माहित. तुमचा विश्वास आहे माझ्यावर? आता असं का विचारताय? सांगा ना, विश्वास आहे ना? हो. झालं ना. हे बघा, ही आपण बॅग भरली, पण जिथे जाणार आहे ती जागा तुम्हाला नक्की आवडेल. नाही, ते सगळं ठीक आहे, पण सगळे विचारतील ना कुठे चाललोय, मग त्यांना सांगावं लागेल. माई विचारते, त्यांना काय सांगू मी? तुम्हाला एक सांगू, आजपर्यंत मी कोणाला विचारून किंवा सांगून कुठेच गेलो नाही. नाही, ते ठीक आहे. आतापर्यंतचं सगळं वेगळं होतं. आता आपलं लग्न झालंय की नाही, मग काही गोष्टी पाळाव्या लागतात. आणि आपण कुठे चाललोय, किती दिवसांसाठी चाललोय मला कळलं तर मला तसं पॅकिंग करता येईल ना. अप्रॉक्सिमेटली आपण चाललोय 40 दिवसांसाठी. 40 दिवसांसाठी? सांगा ना. अहो, 1-2 दिवसांसाठी चाललोय. डोंट वरी. ठीक आहे, मी तसं सगळं पॅकिंग करून घेऊ. ही एक बॅग पॅक केली, दॅट्स इट. बाकी सगळ्या बॅग आपल्या ऑलरेडी पोहोचल्या असतील तिकडे. म्हणजे सगळं प्लॅनिंग ऑलरेडी झालंय का? येस. आपण कधी निघतोय? तुमचे प्रश्न संपले की लगेच. थकल्या नाही ना तुम्ही? उलट प्रवासात वेळ कसा गेला कळलंच नाही. तुमचं सरप्राईजेस का संपत नाहीये. अजून बऱ्याच गोष्टी बाकी आहेत. या. कशी वाटली जागा? खूप 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 सुंदर आहे. पण इथे कोणी दिसत नाहीये. कोणी दिसणार पण नाही, म्हणजे कारण हे अख्खं रिसॉर्ट आपण बुक केलंय. काय? म्हणजे आता इथे कोणीच नाही, फक्त तुम्ही आणि मी. सर, हे तुमची गाडीची चावी सगळ्या बॅग रूममध्ये ठेवल्यात आणि तुमची मास्टर केली. मला एक सांगा, या रिसॉर्टवर आम्ही सोडून दुसरे कुठले कस्टमर्स आहे? कुणी कसं असेल, कारण सगळ्या रूम तुमच्याच नावाने बुक आहेत. ओके, आता कोणाला पाठवू नका, डिस्टर्ब करू नका. मला लागलं तर मी सांगेन काय. ठीक आहे. स्वप्न वाटतंय मला हे सगळं. नंदा, दूध घे. नंदा, दूध घे. नाही, नको मला. नंदा, काय सांगते मी, दूध घे. आणि हे बघ, औषधं चालू आहेत ना,
तोपर्यंत बाहेरचं खाणं बंद करा आता. अगं काय बोलते मी? नंदा तुझ्याशी बोलते आणि तुझं लक्ष सगळं मोबाईल मध्ये. असू दे हो माई. अगं असू दे काय, समोरचा माणूस आपल्याशी काहीतरी बोलतोय याचं भान नको का? नंदा, राजवीर तुझ्याशी जे वागतो ना तेच बरोबर आहे. थांब त्याला सांगते तुझा मोबाईल जप्त करायला. माई आता दादा नाहीये तर तू लेक्चर देऊ नकोस हं आम्हाला. 2 दिवस तो नाहीये तर फ्रीडम मिळू दे ना आम्हाला. नंदा, कालपर्यंत आजारी होतीस, काय अवस्था झाली होती माहितीये ना? आता जरा आराम कर. अगं किती वेळ मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसणार आहेस? माई प्लीज, आता तरी वागू दे ना मला माझ्या मनासारखं. आणि आता तर काय बघायलाच नको. आणखी एका मेंबरची एंट्री झाली ना, सो माई प्लीज हा, मला काहीही बोलू नको. कोणाची ग? मनवाची, दुसरं कोणाची? अगं तिचं काय घेऊन बसलीस बाई तू आता? तुझ्या राजवीर दादाला तिच्याशिवाय दुसरं दिसतं का कोणी आता? रंजू, काहीतरी काय बोलतेस? माई काय चुकीचं बोलले हो मी? तर राजवीर तिच्याशिवाय दुसरं कोणाचं ऐकतो का बघा तुम्ही. तुम्हा दोघींशी काही बोलण्यात अर्थच नाहीये. कोणाशी बोलताय? घरी फोन करून कळवते ना आपण पोहोचलो. कशाला? कशाला म्हणजे कळवायला नको? काय गरज नाही. फोन द्या. अहो काय फोन फोन द्या प्लीज अहो. प्लीज प्लीज. लावलाय मी फोन. कट जा बस. ओके, मला सांगा काय घेणार, चहा की कॉफी? बरं, तुम्ही चहा घेता आहे ना? तुम्ही काय घेताय? असं काय विचारताय? तुम्हाला माहिती आहे मी कॉफी घेतो. आज तुम्ही घेणार ते मी घेणार. मग मी आज चहाच घेणार. पण तुम्ही कॉफी घेता ना? पण तुम्ही तर चहा घेता ना? थांबा मी करते. मी करतो प्लीज. शुगर 1 चमचा, राईट? थँक्यू. माय प्लेजर. मग कसं आहे? गोड. मी चहाबद्दल नाही, नवऱ्याबद्दल विचारतो. मी पण नवऱ्याबद्दलच सांगते. गोड आहे. चहा. मी चहाबद्दल नाही, बायकोबद्दल बोलतोय. मग कसं वाटतंय मिसेस मनवा राजवीर मोहिते पाटील? काय झालं? तुम्ही असं अचानक म्हणालात ना तर मला सडनली रिअलाइज झालं की मी आता मनवा सावंतराव नाहीये, मनवा राजवीर मोहिते पाटील आहे. मिसेस मनवा राजवीर मोहिते पाटील. छान वाटतंय. म्हणजे थोडं टेन्शन आलंय पण छान वाटतंय. कसं असतं बघा ना, म्हणजे लग्न झाल्यानंतर आपण मिसेस अगदी सहज लावतो, पण किती जबाबदारी येतात ना या मिसेस बरोबर. म्हणजे नवीन फॅमिली, त्या फॅमिलीमधली नवी माणसं, सगळ्यांबरोबर जमवून घ्यायचं असतं, छान रुळायचं असतं, सगळ्यांची काळजी घ्यायची असते आणि नवऱ्याची काळजी घ्यायची असते. आहे थोडं अवघड, पण आय प्रॉमिस मी नक्की प्रयत्न करेन. आईच्या भाषेत सांगायचं झालं तर कठीण गोष्टी सुद्धा सोप्या करतायत. सो मी करेन. हा कदाचित थोडा वेळ जाईल पण मी काय झालं? काय झालं? तुम्ही थांबला का? बोला ना. म्हणून तुम्हाला माहितीये, तुम्ही खूप मनापासून जेव्हा खुश असता ना, तुमच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असते. ते खूप आवडते मला. बोला.
आरती आजचा पेपर नाही दिसत आहे. आरती, अगं लक्ष कुठे आहे तुझं? काही नाही, सहज आपलं. कसला विचार करते? मी कुठे विचार करते, मी भाजी निवडते. की अशी अय्या, अरे देवा, माझ्या लक्षातच नाही आलं. पण माझ्या लक्षात आलंय. काय लक्षात आलंय? मनूची आठवण येते ना. अगं मग फोन कर तिला. फोन करायचा खरं तर विचार केला होता मी, पण नंतर म्हटलं नको उगाच त्यांना डिस्टर्ब करायला. आरती, काळजी करू नकोस. काळजी नाही करते, पण सगळं काही छान चालू असताना एक उगाच एक भीती वाटते, हुरहुर वाटते. तसं काहीतरी झालंय माझं. म्हणजे आपली मनू इतकी आनंदी आहे ना, तिच्या आनंदाला कोणाची दृष्ट लागू नये असं वाटतं. आपली मुलं मोठी झाली. मुलं मोठी झाली तरी आपल्यासाठी कायम लहानच राहणार आहेत ना, म्हणून काळजी वाटते. बरोबर आहे तुझं. माझं एवढंच म्हणणं आहे की तू त्रास नको करून घेऊस. आणि तूच म्हणालीस ना किती खुश आहे म्हणून. मग बरं, मी एक काम करतो. मी तुला ही सगळी भाजी निवडून देतो. तू माझ्यासाठी मस्तपैकी चहा टाक. तुम्ही आणि भाजी निवडणार? एकदम फर्स्ट क्लास निवडून देतो. काही गरज नाहीये, द्या इथे. अगं, बायकोसाठी करावं लागतं. नको, मी निवडते भाजी. हे काम करू का? आज मी स्वयंपाक करतो, तू शांतपणे बैस. अजिबात नाही. मागचा पसारा मी आवरणार नाहीये. अगं, मी पसारा नाही करणार. नाही, तुम्ही इथे शांतपणे बसा. ऐक माझं. मी चहा बनवून आणते तुमच्यासाठी. बसा तुम्ही. आरती, अगं कसला विचार करताय? काय नाही, विचार करते इथे कोणीच नाहीये तर हे सगळं मॅनेज कोण करतंय? जादू की भूत? प्रेम. कसं जमतं तुम्हाला हे सगळं? तुम्हाला सांगितलं ना, प्रेम. प्रेम असलं की सगळं जमतं. वेडे आहात तुम्ही, वेडे. असं मग का केलं लग्न या वेळेशी? हा वेडा माणूस माझ्यासाठी एवढं काय काय करायचा की मला नाही म्हणताच नाही आलं. काय काय केलं त्याने तुमच्यासाठी? काय नाही केलं ते विचारा. आणि सगळ्यात महत्वाचं, काही झालं तरी त्याने त्याचं माझ्यावरचं प्रेम कधी कमी नाही होऊ दिलं. आय लव्ह यू. आय लव्ह यू. तुम्ही पण म्हणा. मला लाज वाटते. म्हणवा. हे आपलं जग आहे. तिथे फक्त आपण दोघं आहोत. त्यामुळे मला तुमच्या तोंडून ते शब्द ऐकायचे. कोणते शब्द? आय लव्ह यू. मी पण. अहो, असं काय करताय? बोला ना. आता बोलले ना मी पण. तेव्हा तुम्ही असंच करणार असाल तर मी बोलणार नाही तुमच्याशी. असं काय करता? मग बोल. आय लव्ह यू. आता थोडं मोठ्याने. बोलले ना मी. मला ऐकू नाही आलं ना. असं काय करता? हे बघा, तुम्ही अजून मला एकदा जरी नाही म्हणाला ना, मी समजेल तुमचं माझ्यावर प्रेमच नाही. आय लव्ह यू टू. थँक्यू. तू कळू दे थांबना.
गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना पोलकीचा होल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना तोल माझा सावरू दे थांबना 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 सुखाची श्रावणी ही नाचरा